आता पहा, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? एका पाठोपाठ क्रमगत येणाऱ्या संख्या 1 2 2 3 3 4 4 5 अशा, म्हणजे त्याच्यामधला जो डिफरन्स असतो तो कसा असणार आहे रे? सेमच असणार आहे, बरोबर ना? किंवा एकचा डिफरन्स असणार आहे. नमस्कार विद्यार्थ्यांनो, या लेक्चरमध्ये आपण सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन पाहणार आहोत. मग अरिथमेटिक प्रोग्रेशनमधल्या पहिल्या n टर्म्सची बेरीज कशी करायची हे आज आपल्याला इथं शिकायचं आहे. आता पहा मित्रांनो, मी एक तुम्हाला एक स्टोरी सांगतो आणि ही खरी स्टोरी आहे बरं का. एका गावामध्ये 2 शिक्षक होते. एकच शिक्षक होता, एका शाळेमध्ये एकच शिक्षक होता. तो थोडा शिस्तप्रिय होता, म्हणजे एक डिसिप्लिन त्याला खूप आवडायचं जास्त, थोडासा कठोर असा शिक्षक होता. एके दिवशी काय झालं, त्याला त्याचं काहीतरी काम करायचं होतं आणि म्हणून तो विद्यार्थ्यांना काय सांगतो की चला तुम्हाला मी एक गणित देतो, ते गणित तुम्ही मला पटकन सोडवून सांगा, त्याचं उत्तर सांगा. आता एवढं सोपं एक्झाम्पल तर त्याने दिलेलं नव्हतं. का? कारण त्याला त्या मुलांना त्या कामामध्ये गुंतवायचं होतं आणि गुंतवल्यानंतरनी त्याला त्याचं काम करायचं होतं. ठीक आहे. मग तो प्रश्न काय होता? तो प्रश्न असा होता की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येईल हे मला तुम्ही सांगायचं आहे. आता 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायला जी मुलं होती त्यांना कमीत कमी 5 ते 10 मिनटं तरी गेली असते, बरोबर? मग त्या 5-10 मिनटामध्ये त्याचं ते काम उरकणार होतं. परंतु त्या क्लासमध्ये असा एक मुलगा होता, तो फक्त त्या शिक्षकांकडे पाहत होता. तर तो शिक्षक त्या मुलाला विचारतो, काय रे, तुम्हाला मी 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायला सांगितली आणि तू माझ्याकडे काय पाहतोय? पाटीवरती तू का लिहित नाहीयेस? तर तो विद्यार्थी त्यांच्याकडे पाहून म्हणतो, सर माझी ॲडिशन झाली. तर शिक्षक कुतूहलाने त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, तू पेन सुद्धा उचललेला नाहीस किंवा जो खडू असेल तो सुद्धा उचललेला नाहीयेस पाटीवर लिहिण्यासाठी आणि तू म्हणतोय की तुझी ॲडिशन झाली, तर मग कसं काय? तर तो म्हणतो, सर माझ्याकडे ट्रिक आहे, मी त्या ट्रिकने सॉल्व्ह केलं. मग शिक्षक म्हणतात, बाबा मला पण सांग तू ट्रिक काय असेल. तर तो मग काय करतो, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 1 to 100 लिहितो, म्हणजे 1 2 3 आणि असं तो 100 असं लिहितो. ओके. आणि पुन्हा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये सुद्धा काय करतो ते लिहितो. आता म्हणतो, सर या दोघांची आपण ॲडिशन करूया. या दोघांची ॲडिशन केली तर काय मिळणार इथे? 101 101 101, शेवटी सुद्धा काय मिळणार आहे? 101. तर शिक्षक म्हणतात बरोबर आहे. तो बोलतो, आपल्याकडे टोटल नंबर्स किती आहेत? 100. म्हणजे आपण 101चा 100 टाइम्स आपण काय करतोय? मल्टिप्लिकेशन करतोय. म्हणजे याचं उत्तर काय झालं? 10 100. आता आपण 2 वेळास ॲडिशन केलेली आहे म्हणून आपल्याला याला कितीने डिवाइड करावं लागेल? 2 ने. म्हणजे उत्तर किती आलं बघा? 2 5 10 0. त्यानंतर पुन्हा 2 5 10 50 50, बरोबर ना? 5050 हे त्याचं काय आलं? उत्तर आलेलं आहे. सर एकदम खुश होतात, अरे वा खूप छान, एवढ्या लवकर तू सोडवलं आणि एकदम बरोबर मेथडने तू सोडवलेला आहेस. तर तो विद्यार्थी कोण होता? तर कार्ल गॉस हा जो विद्यार्थी होता तो पुढे जाऊन जर्मन मॅथमॅटिशियन झाला आणि तो खूप मोठा सायंटिस्ट झाला. तर आज आपण जे शिकणार आहोत, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन बाय युझिंग अ गॉस मेथड, बरोबर ना? गॉस मेथडने आपण त्याची काय सम येते ते आपल्याला पाहायचं आहे. सर्वांना ही गोष्ट आवडली का? आवडली असेल तर कमेंट करा. ओके. आणि माहीत नसेल तुम्हाला तर तरी सुद्धा सांगून ठेवा, म्हणजे सांगा की कमेंटमध्ये की हा सर आम्हाला आवडलेली आहे, बरोबर? आपल्या टेक्स्टबुकमध्येच दिलेली आहे, पण आपण टेक्स्टबुक रीड करत नाही. मॅथमॅटिक्स शिकताना मुलांचा प्रॉब्लेम तोच होतो, आपण आपली बुक्स पूर्णपणे अभ्यास करत नाही, फक्त प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असतो. तुम्हाला त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ती वाचायची आहे. ओके. बघा, मग आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हे उत्तर मिळालेलं आहे. तुम्ही एकदा चेक करू शकता की हेच उत्तर आहे का नाही. तर आता बघा, बाय युझिंग दिस मेथड आपण आपल्याला सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स आपल्याला शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? तर सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, सम ऑफ फर्स्ट, सॉरी नॉट नॅचरल नंबर्स, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. ओके.
बघा आपल्याला शिकायचं आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हे सोडवून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला त्यातलंच सांगतो की काय केलं आपण एक्झॅक्टली. तर बघा इथे आपल्याकडे दिलं होतं सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. मग आपल्याला काय अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणती घेतली आपण, ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d डॉट 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 ए प्लस n मायनस 1 इंटू डी, अशी आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, इन दिस प्रोग्रेशन ए इज द फर्स्ट टर्म अँड डी इज द कॉमन डिफरन्स. लेट्स राईट द फर्स्ट सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ॲज एस एन. मग सम ऑफ फर्स्ट n टर्म्सला आपण एस एन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे तर एस एन म्हटलेलं आहे. मग एस एन आपण लिहिलेली आहे. परत रिव्हर्सिंग ऑर्डरमध्ये सुद्धा आपण लिहून घेतली की जसं आपण 1 to 100 पर्यंत लिहिलं होतं सेम टू सेम 100 to 1 पर्यंत आपण लिहिलं, दोघांची ॲडिशन केली, आपल्याला अशा पद्धतीचं ॲडिशन मिळालं. जर हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला 2SN इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 डी अशा पद्धतीचं आपल्याला हे मिळतं. ओके, मग आपण याच्यावरून काय करू शकतो, याच्यावरून आपण सांगू शकतो की Sn इज इक्वल्स टू फॉर्म्युला जो आहे आपला तो काय मिळणार आहे, Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. बघा अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार आहे Snचा. आणि हा Snचा फॉर्म्युला म्हणजेच काय, तर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, सो हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला आहे, तुम्ही तो फॉर्म्युला कशा पद्धतीने बघा. आपल्याकडे काय होतं ए प्लस डी, ए प्लस 2d, बरोबर, त्यानंतर डॉट 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 ए प्लस n मायनस 1 इंटू डी, अशा पद्धतीचं आपल्याकडे काय होती, एक अरिथमेटिक प्रोग्रेशन होती. मग आपल्याला काय माहिती आहे इथं बघा, Sn इज इक्वल्स टू आपण जर याची ॲडिशन केली, ओके, तर आपल्याकडे फॉर्म्युला काय होता, तर Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2, करेक्ट आहे, 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, हा फॉर्म्युला आपल्याकडे होता. मग आता या अरिथमेटिक प्रोग्रेशनवरून आपण याला असं लिहू शकतो n अपॉन 2 इन ब्रॅकेट a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग आता तुम्ही जर पाहिलं तर इथे हा जो काही पार्ट आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी, हा म्हणजेच कोण आहे रे, तर हा आपला लास्ट टर्म, त्याला आता आपण कशाने लिहितो, tn ने लिहितो, बरोबर का नाही. मग आपल्याला इथं काय लिहिता येईल, त्यामुळे आपण इथं असं लिहू शकतो विच इज इक्वल्स टू n अपॉन 2 a प्लस tn, करेक्ट ना. सो Sn इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, n अपॉन 2 a प्लस tn. यालाच आपण काय म्हणणार आहे बघा, म्हणजे आपल्याला काय मिळालं, a म्हणजे फर्स्ट टर्म आणि t म्हणजे लास्ट टर्म. सो Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 काय मिळणार इथं, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आता ही लास्ट टर्म जी आहे ती कधी कधी tn ने दर्शवतात किंवा कधी कधी l ने. सो आपण याला अशा पद्धतीने सुद्धा लिहितात n 2a प्लस l. सो हा आपल्याला फॉर्म्युला नवीन मिळालेला आहे. जर आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहीत असेल तर आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि आपल्याला बघा सम जर फाइंड करायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला नंबर ऑफ टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला नंबर ऑफ टर्म्स माहीत असतील देन ओनली यू कॅन फाइंड द सम ऑफ ऑल फर्स्ट n टर्म्स, करेक्ट आहे. मग आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 3.3 मधील काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण इथे सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके, चला आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 3.3. आता प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये पहिलंच एक्झाम्पल आपल्याला ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. तर ते काय एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. आपल्याला दिलेलं आहे फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. अँड व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फाइंड और वी हॅव टू कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ओके, आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आता ही आपण ऍक्टिव्हिटी अशीच ठेवूया, याचा वापर करून आपण इथं सोडवूया. सो बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला a इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, तर 6 दिलेलं आहे. त्यानंतर d इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे S27, करेक्ट आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, S27. मी इथं तुम्हाला सांगितलं की व्हॉट वी हॅव टू डू, फर्स्ट वी नीड टू नो द व्हॅल्यू ऑफ n.
आता S27 दिलेलं आहे, याचा अर्थ काय, पहिल्या 27 टर्म्सची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची. सो इथे n ची व्हॅल्यू काय असणार आहे, ऑब्व्हियसली 27 असणार आहे. सो इथे आपण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, वी नो. बघा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तर Sn इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a बरोबर ना, प्लस n-1 इंटू डी असा फॉर्म्युला आहे. मग आता यांची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं 27 आहे, 27. मग 27 डिवायडेड बाय 2, इथे 2 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू काय आहे 6, प्लस 27 - 1 इंटू डी ची व्हॅल्यू काय आहे 3. याला सिम्प्लिफाय करायचं आहे, हे ॲज इट इज ठेवा. 27 डिवाइड बाय 2 हे येणार आहे 12 प्लस 26 मल्टिप्लाइड बाय 3. आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का, बघा याला कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल, तर 27 डिवायडेड बाय 2, 12 प्लस 26 मल्टिप्लाइड बाय 3 किती येणार आहे 78. आता याची जर आपण ॲडिशन केली तर 27 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय आपल्याला किती मिळेल, हे झालं 80 आणि हे 90, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 27 मल्टिप्लाइड बाय 45. सो यस 27 किती मिळालं आपल्याला, 27 मल्टिप्लाइड बाय 45. मग करा 27 आणि 45चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळणार आहे, कोण मला फाईंड करून सांगेल. बघा कशा पद्धतीने करतो आपण, तुम्हाला माहिती आहे 45 मल्टिप्लाइड बाय 27, 7 5 जा 35, सो 5 3 7 4 जा 28 प्लस 3 31, करेक्ट, मल्टिप्लाइड बाय 2 5 जा 10, 2 4 जा 8 प्लस 1 9, सो 5 1 आणि 9 3 12, सो 1215. सो आन्सर किती आला आपल्याला, यस 27 इज इक्वल्स टू 1215. हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. सो देअरफॉर the sum of first n terms, or here the sum of first 27 terms is equals to 1250. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं होतं. ओके, सर्वांना एक्झाम्पल समजलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, ए दिला होता, डी दिला होता, म्हणजे फर्स्ट टर्म दिला होता, कॉमन डिफरन्स दिला होता आणि n ची व्हॅल्यू 27 होती आणि आपल्याला यस 27 फाइंड करायचा होता. चला दुसरं एक्झाम्पल पाहूया. याच्यामधलं दुसरं एक्झाम्पल काय आहे, दुसरं एक्झाम्पल आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. आता बघा 123 इव्हन नॅचरल नंबर्स फाइंड करायचे. काय फाइंड करायचे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. काय असतील रे, पहिल्यांदा आपल्याला सिक्वेन्स माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स, सो सिक्वेन्स ऑफ इव्हन नॅचरल नंबर काय मिळणार आहे आपल्याला, we know the sequence of even natural number. काय आहे ती इव्हन नंबर, कशाने इव्हन नंबर कसा असतो, जर एखाद्या नंबरला दोन, म्हणजे एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर्स असतील तर ते काय असणार आहे, ते काय असणार आहे, तर इव्हन नॅचरल नंबर्स असणार आहेत, बरोबर ना. 0 नसणार आहे, सॉरी 0 नॅचरल नंबरमध्ये येत नाही, इथे आपल्याला नॅचरल नंबर, पण हा इव्हन नंबर तो मी तसा फाइंड करू शकता, जर 0 लास्टला असेल तरी तो इव्हन नंबर असतो. ओके, युनिट प्लेसला. पण आता बघा याच्यामध्ये 0 हा काय नसणार आहे, नॅचरल नंबर आहे का, तो नाही आहे, त्यामुळे 0 येणार नाही. सुरुवात कुठून होईल आपली, 2 4 6 8 अँड सो ऑन. सो ही जी आपली असणार आहे ती इव्हन नॅचरल नंबरची काय असणार आहे, सिक्वेन्स असणार आहे. आता पहा, आता लक्ष द्या, इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर. मग आता अबव सिक्वेन्स, बरोबर ना, इथे काय म्हणणार, अबव सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. द अबव सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन with what, a is equals to 2 and d is equals to what, 4 minus 2 which is equals to 2. म्हणजे तुम्हाला इथे a काय मिळाला, 2 मिळाला, and d सुद्धा काय मिळाला, तर 2 मिळालेला आहे. आता मी तुम्हाला सांगितले फर्स्ट वी नीड टू फाइंड फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. पहिले 123, बरोबर का नाही, ते काय करावं लागणार आहेत, नॅचरल नंबर्स फाइंड करावे लागणार आहेत, बरोबर ना. मग आता सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर आपल्याला फाइंड करायचे. मग आता आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला n ची व्हॅल्यू माहीत असणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर. परंतु आता इथे पहा
ए मिळाला, डी मिळाला, याच्यावरून आपण काय करू शकतो, कारण TN इज इक्वल्स टू जर आपण घेतलं तर आपल्याला TN म्हणजे लास्ट टर्म मिळणार आहे. सो TN इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस इन टर्म्स ऑफ एन मिळणार आहे ते सुद्धा. ओके, सो आपल्याला एनची व्हॅल्यू माहीत असणं गरजेचंच आहे. मग आता इथे काय करता येईल आपल्याला, कोण सांगते मला, बघा कशा पद्धतीने करता येईल आपल्याला हे. काय करायचंय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. पहिले 123 म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू सुद्धा इथे दिलेली आहे. सो हिअर आपण अजून काय म्हणणार, तर एन इज इक्वल्स टू किती आहे, 123 आहे. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, तर एस एनचा. नाव वी नो, काय म्हणणार आपण, तर वी नो एस एन इज इक्वल्स टू एन अपॉन 2 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता S123 सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स, त्याच्यामध्ये येणार आहे 123 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 123 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय डी ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे, 2च आहे. सो देअरफॉर आपल्याला काय मिळेल रे, इथे बघा 123 डिवायडेड बाय 2, इथे 2 2 जा 4 प्लस 122 मल्टिप्लाइड बाय 2. मग करा याचं मल्टिप्लिकेशन. सो 123 डिवायडेड बाय 2 आणि इथे किती येणार आहे, तर 4 प्लस 2, इथं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती मिळणार आहे, सो 248. सो 123 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 248. आता याला जर 2 ने भाग लावला आपण तर 2 2 जा 4. सो 123 मल्टिप्लाइड बाय 124 असं आपल्याला मिळालेलं आहे. सो 123 इज इक्वल्स टू 123 मल्टिप्लाइड बाय 124. आता याचं मल्टिप्लिकेशन करा, 123 मल्टिप्लाइड बाय 124 किती येतो, करा 124 मल्टिप्लाइड बाय 123, 3 4 जा 12, 3 2 जा 6 प्लस 1 7, 3 1 जा 3, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 1 4 जा 4, 1 2 जा 1 1 जा 2 5, 3 प्लस 4 7 प्लस 4 11 प्लस 1 12, 2 2 4 प्लस 1 5 प्लस 1 1 5 2 5 2. म्हणजे आपल्याला इथे यस 123 किती मिळाला, 15252. हा तुमचा असणार आहे सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. ओके, हे तुम्हाला साईडला कच्च्या पाण्यावरती करायचं आहे. पेपरमध्ये एक्झाममध्ये लिहित असताना तिथेच ते कॅल्क्युलेशन करायचं नाही. बॅक साईडला रफ पेज म्हणून लिहायचं आणि तिथे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता पुढचं एक्झाम्पल आपण काय आहे ते पाहणार आहोत. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहूया. ओके, व्हॉट इज द एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहूया. एक्झाम्पल नंबर 3 काय आहे यातलं ते आज आपण इथे पाहणार आहोत. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350. बघा, प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे. इथे काय सांगितलंय, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स. मग पहिली गोष्ट आपल्याला इथे काय काय माहिती पाहिजे, तर इवन नंबर्स काय असतात, बरोबर ना. त्यानंतर बिटवीन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे इथे, बरोबर का नाही. फाइंड द सम ऑफ इवन नंबर्स, ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350. बघा, बिटवीन म्हणजे काय रे, 1 आणि 350 यांच्यामध्ये कोणते इवन नंबर्स आहेत ते आपल्याला माहीत करून घ्यायचे, बरोबर का नाही. मग आता इथे तुम्ही सांगू शकताय की तुम्हाला माहिती आहे इवन नंबर म्हणजे काय, की असा नंबर ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे डिजिट्स असतील तर आपण त्या नंबरला काय म्हणतो, तर इवन नंबर म्हणतो. किंवा आपली दुसरी डेफिनेशन काय आहे, एखाद्या नंबरला जर 2 ने डिवाइड होत असेल तर तो जो नंबर आहे म्हणजे पूर्ण डिवाइड होत असेल, म्हणजे त्याचा रिमाइंडर जर 0 येत असेल तर त्या नंबरला आपण काय म्हणायचो, इवन नंबर म्हणायचो. आता पहा इथे फर्स्ट वी नीड टू राईट द सिक्वेन्स फॉर द गिवन कंडिशन. ओके, सो देअरफॉर द सिक्वेन्स इज, काय म्हणणार आपण इथं, द सिक्वेन्स इज
सिक्वेन्स इज 2 4 6 8 अँड सो ऑन. शेवटचा नंबर काय येईल रे? आता तुम्ही म्हणताल सर 350 हा सुद्धा इवन नंबर आहे, पण मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, तुम्हाला काय म्हटलं मी, बिटवीन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. 1 आणि 350 याच्यामध्ये कोणते नंबर्स आहेत आणि ते कसे हवेत? इवन नंबर्स. 350 हा इवन नंबर आहे, परंतु आपल्याला 350 घ्यायचा आहे का इथे? तर नाही घ्यायचा. मग 350च्या अगोदरचा कोणता इवन नंबर आहे? तर 348, बरोबर ना. म्हणजे आपला लास्ट जो काही डिजिट येणार आहे किंवा लास्ट जो काही नंबर येणार आहे तो काय असणार आहे? 348. म्हणजे आपल्याला इथं सिक्वेन्स मिळाली. ओके, काय सिक्वेन्स मिळाली? 2 4 6 8 अँड सो ऑन अप टू 348 ही सिक्वेन्स मिळाली. सो ऑब्वियसली ही जी काही सिक्वेन्स दिसते तुम्हाला ती कशी आहे? कशी आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशन. वाय? बिकॉज डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज इक्वल्स टू 2 इयर. सो आपण इथं म्हणू शकतो द अबव सिक्वेन्स इज an arithmetic progression. The above sequence is an arithmetic progression with what? A is equals to, means first term is equals to 2, difference is equals to 2 and Tn is equals to 348. Tn means what? Last term, correct? Nth term. Okay, so here nth term is 348. ओके, आपल्याला कितवी टर्म आहे ते माहीत नाही म्हणून आपण त्याला Tn म्हणतोय. ठीक आहे. व्हॉट वी हॅव टू डू हियर? वी हॅव टू फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 अँड 350. सम. मग समसाठी काय फॉर्म्युला आहे? तर Sn, बरोबर ना. Sn इज इक्वल्स टू n/2 2a प्लस n - 1 इंटू डी. आता इथे दोन फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले होते. एक Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, बरोबर. पण आता लक्षात घ्या, आपण दोन्हीही फॉर्म्युले इथे यूज करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो आता इथे बघा, तुम्हाला काय करायचं आहे? फर्स्ट यू नीड टू फाइंड आउट द टोटल नंबर्स, करेक्ट ना. टोटल नंबर ऑफ टर्म्स, ओके, बिटवीन 1 to 350. टोटल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला जर यांची व्हॅल्यू माहीत नसेल तर आपण सम फाइंड करू शकणार नाही. बिकॉज वी मस्ट नो हाऊ मेनी टर्म्स आर देअर बिटवीन 1 to 350 विच आर इवन नंबर्स. ओके, सो to find n we need to use the formula of general term. Okay, so we know what? We know Tn is equals to a plus n minus 1 into d. Now we can plug here the values. 348 is equals to 2 plus n minus 1 into 2. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळाला. पुढे जाऊया. चला, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 348, बघा तुम्ही इथे पाहू शकता, इकडे +2 होता आहे ना, इकडे +2, हा +2 इकडे आल्यानंतर काय होईल? -2, बरोबर काय? म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल 348 - 2 इज इक्वल्स टू n - 1 मल्टिप्लाइड बाय 2. मग याचं उत्तर किती झालं? 346 इज इक्वल्स टू n - 1 मल्टिप्लाइड बाय 2. आता हा मल्टिप्लाइड बाय 2 आहे, त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे? डिवाइड करावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला मिळेल n - 1 इज इक्वल्स टू 346 डिवायडेड बाय 2. मग आता 2ने आपण याला जर डिवाइड केलं, बेक के बे, बेक के बे, राहिला उरला 1, 2 × 7 = 14, 2 × 3 = 6. म्हणजे n - 1 इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला? 173. सो देअरफॉर n इज इक्वल्स टू किती मिळेल मग? 173 प्लस व्हॉट? 1. सो n इज इक्वल्स टू किती मिळाला? 174. सो टोटल नंबर्स बिटवीन 1 to 350 किती आहेत? 174, विच आर इवन नंबर्स, करेक्ट आहे. मग आपल्याला इथं टोटल नंबर्स मिळाले. आता मी तुम्हाला सांगितलं आपल्याला टोटल नंबर्स जर माहीत असतील तर आपण सम फाइंड करू शकतो, करेक्ट आहे. सो आपण आता इथे काय म्हणणार? नाव Sn इक्वल्स टू व्हॉट? n/2 2a प्लस n - 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, किंवा तुम्ही फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म असं केलं तरी चालेल, कारण दोन्हीही इथं उत्तर येऊ शकतं. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म केलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल. कुठलं यूज करायचं? चला आपण तो वाला यूज करूया, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, कारण आपल्याला यांची व्हॅल्यू माहीत आहे. मग यांची व्हॅल्यू जर माहीत आहे तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? इथं Sn इज इक्वल्स टू n/2 a प्लस Tn, करेक्ट आहे. Tn किंवा तिथं आपण काय लिहितो?
लास्ट टर्म एल लिहितो. करेक्ट आहे का नाही? मग आता चला व्हॅल्यू प्लग करूया. यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे ती 174. सो S174 इज इक्वल्स टू 174 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय इथे ए काय होता रे आपला फर्स्ट टर्म 2 आणि लास्ट टर्म काय होता 348. करेक्ट आहे? येस, 2 + 348. आता याचं आपण करूया कॅल्क्युलेशन काय येतं ते. सो S174 इज इक्वल्स टू 174 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 350. कारण 348 + 2 किती येणार आहे 350 येणार आहे. मग हा 2 1 जा 2 2 1 जा 2 1 7 जा आणि 2 5 जा म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे 174 मल्टिप्लाइड बाय 175. आता तुम्हाला याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय येणार आहे याचं मल्टिप्लिकेशन तर 175 मल्टिप्लाइड बाय 170 कशा पद्धतीने करतो आपण 4 पंचे 20 2 4 7 28 आणि 2 30 0 4 1 4 आणि 3 7 बरोबर ना. इथे पुन्हा 7 5 35 3 उरले 7 7 49 आणि 3 52 2 5 उरले 7 1 7 7 5 12 बरं. पुन्हा 5 7 आणि 1 बघा. आता इथे काय मिळेल 0 5 7 5 12 आणि 2 14 4 हच्च्याला 1 7 आणि 2 9 आणि 1 10 0 म्हणजे आपल्याला मिळालं 30,450. म्हणजे याचं उत्तर काय आलं 30,450 बरोबर ना. सो S174 याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली इथे. सो सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350 इज इक्वल्स टू वॉट 30,450. ओके. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल इथे समजलेलं आहे. काय केलं आपण फर्स्ट आपण टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत 1 to 350 त्या फाइंड करून घेतल्या अँड आफ्टर दॅट बाय युझिंग द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आता इथे आपल्याकडे फर्स्ट टर्म पण होती लास्ट टर्म पण होती यांची व्हॅल्यू पण होती. सो वी कॅन डिरेक्टली यूज द सेकंड फॉर्म्युला दॅट इज Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ओके. तुम्हाला समजलं आहे. हवं तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला हे उत्तर व्यवस्थित लिहिता येईल. ओके. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे तर बघा. इन एन AP 19th term is 52 and 38th term is 128. Find sum of first 56 terms. So yes 56 फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं आहे तर yes 56 फाइंड करायचं. सर्वांना एक्झाम्पल दिसतंय. ओके. बघा इथे दिलंय काय इन एन AP आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहेत ज्याच्यामध्ये 19वी टर्म ही 52 आहे आणि 38वी टर्म ही 128 आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. म्हणजे त्याच अरिथमेटिक प्रोग्रेशनची 56 पदांची म्हणजे फर्स्ट 56 टर्म्सची ॲडिशन किती येते ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. आता बघा कशा पद्धतीने करू शकतो आपण. इथे आपल्याला माहिती आहे दिलेलं काय आहे इथं 19th टर्म. करेक्ट आहे. सो T19 इज इक्वल्स टू 52 and what T38 इज इक्वल्स टू 128. दिस इज गिवन थिंग्स. करेक्ट आहे गिवन. ओके. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. मग आता वी नो आपल्याला काय माहिती आहे जनरल टर्म दॅट इज Tn इज इक्वल्स टू आपल्याला काय लिहिता येतं A + n-1 इंटू D. हे तर आपल्याला माहिती आहे. मग फॉर T19 इज इक्वल्स टू 52 आपण काय लिहिणार आहे देअरफॉर T19 इज इक्वल्स टू दिस कॅन बी रिटन ॲज A + 19 - 1 इंटू D. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ T19 हिअर 52 विच इज इक्वल्स टू A + 18D. ओके. म्हणजेच याला आपण जर व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला काय मिळालं A + 18D इज इक्वल्स टू 52. हा आपल्याला इक्वेशन 1 मिळाला. बरोबर आहे. इक्वेशन 1 मिळालं. आता आपल्याकडे दुसरा एक गोष्ट आहे ती T38 म्हणजे ही टर्म पण आहे. मग या टर्मचा वापर करून आपण अजून एक असं इक्वेशन मिळवू शकतो. ओके. मग आता पुढे जाऊया.
काय आपल्याकडे T38. सो नाव T38 इज इक्वल्स टू A प्लस 38 मायनस 1 इंटू D. सो आपल्याला किती दिलं होतं T38? तर 128. सो 128 इज इक्वल्स टू A प्लस 37D. सो याला जर सरळ लिहून घेतलं तर A प्लस 37D इज इक्वल्स टू 128. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही पाहू शकता आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेत. किती इक्वेशन्स मिळालेत? 2 इक्वेशन्स मिळाले. हे दोन्ही इक्वेशन्स कसे आहेत रे? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल विथ व्हेरिएबल A अँड D. ओके, दोघांची ही पॉवर A आणि D ची कशी आहे? 1 आहे. आणि म्हणून इथे हे 2 लिनियर इक्वेशन्स आहेत. अँड वी नो हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स. वी हॅव सेव्हरल मेथड्स फॉर दॅट. ओके, आपण सबस्टिट्यूशन यूज करू शकतो, एलिमिनेशन करू शकतो, क्रेमर्स रूल यूज करू शकतो, ग्राफिकल करू शकतो. पण हे सगळं आपल्याला इथं पाहायचं नाही एवढं जास्त मोठं. एलिमिनेशन मेथड यूज करूया. ओके, मग काय करता येईल? दोन्हीकडे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फर्स्ट इक्वेशनमध्ये सुद्धा A आहे, सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा A आहे. सबट्रॅक्ट करूया. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. बरोबर आहे. आपण सबट्रॅक्ट करतो इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग जे फ्रॉम आहे ते अगोदर वरती लिहावं लागेल. देअरफॉर A प्लस 37D इज इक्वल्स टू 128 मायनस A प्लस काय आपल्याला किती काय दिलेलं आहे? A प्लस 18D. सो 18D इज इक्वल्स टू वॉट? इज इक्वल्स टू किती दिलं होतं ते आपल्याला? तर 52. काय मिळालं? 52. चला याचं सबट्रॅक्शन करूया. ज्या वेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस या खालच्या टर्म्सच्या साईन काय होतात? चेंज होतात. मग याचा साईन होईल मायनस, याचं सुद्धा होईल मायनस आणि याचं सुद्धा होणार आहे मायनस. बरोबर. सो A आणि हा A गेला, राहिला 37D मायनस 18D. मग सांगा 37 आणि 18, 37मधून 18 गेले तर किती राहतात? बघा 37मधून 18 गेले तर किती राहणार आहेत सांगा बरं तुम्ही? 19. करेक्ट आहे. सो इथे आपल्याला मिळेल 19D इज इक्वल्स टू 128 मायनस 52. करा 128 मायनस 52. इथे राहिला 676. सो प्लस 76. मग आपल्याला 19D इज इक्वल्स टू काय मिळाला? प्लस 76. मग त्यामुळे देअरफॉर D इज इक्वल्स टू काय मिळेल? 76 डिवायडेड बाय 19. मग कितीने डिवाइड होतं रे? 19 4 जा 76 ना. सो D इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला? 4. D काय मिळाला इथे? 4 मिळाला. नाव what we need to do? We need to find the value of A now. Okay, so put D equals to 4 in equation 1. Equation 1 काय होतं आपलं? A plus 18D equals to 52. D ची व्हॅल्यू पुट करा. सो A plus 18 multiplied by 4 is equals to 52. मग किती होतं रे? A plus 72 ना इज इक्वल्स टू वॉट? 52. म्हणजेच A इज इक्वल्स टू काय मिळेल? 52 मायनस 72. सो A काय मिळाला मग तुम्हाला? 72मधून 52 घालवायचे बरोबर ना. 70मधून 50 गेले, 20 राहतोय ना बरोबर ना. 72 मायनस 52 किती होणार आहे? 0 2 बरोबर ना. सो इथे आला मायनस 20 कारण बिगर नंबर साईन काय आहे तुमचा? निगेटिव्ह आहे. म्हणजे A इज इक्वल्स टू मायनस 20 मिळाला आणि D इज इक्वल्स टू 4 मिळाला. मग आता याच्यावरून आपण काय फाइंड करू शकतो? काय फाइंड करू शकतो? सम फाइंड करू शकतो. काय फाइंड करू शकतो? सम. आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन काय होता? S56 सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स फाइंड करायचे होते बरोबर का नाही. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. सो विथ A इज इक्वल्स टू वॉट? मायनस 20 अँड D इज इक्वल्स टू 4 आपण काय करू शकतोय? S56 फाइंड करू शकतो. बिकॉज फर्स्ट 56 टर्म्स असं सांगितले ना. फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला तिथे दिलेली आहे. मग चला पुढे जाऊया. काय करता येईल आपल्याला? इथे काय करायचं आहे? नाव किंवा डायरेक्ट आपण असं म्हणा, वी नो Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 2a प्लस n मायनस 1 इंटू D. So yes, 56 is equals to 56 divided by 2 multiplied by minus 20 plus 56 minus 1 multiplied by 4. Okay,
मग तुम्हाला मिळेल इथे 56 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय -40 प्लस 55 मल्टिप्लाइड बाय 4. आता करायचं कॅल्क्युलेशन. 56 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय -40 प्लस हे किती होणार आहे 220, बरोबर ना. 5 चोक 20, 0 चले 2, 5 चोक 20 2 22, तो 220. आता 220 म्हणून जर कॅन्सल केलं आपण बघा, -40 जर केलं तर आपल्याला मिळणार आहे 180. किती मिळणार आहे 180. आणि मग 180ला जर आपण 2ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळतो 90. म्हणजे 56 मल्टिप्लाइड बाय 90 किती येणार आहे बघा. हा 0 5 4940. काय चुकलं आपलं, परत एकदा चेक करावं लागेल आपल्याला, बरोबर ना. आपण केलं आहे का नाही व्यवस्थित ते आपल्याला चेक करावं लागेल, बरोबर. बघा पहिल्यापासून आपण चेक करूया. आपल्याला T19 दिला आहे 52, T38 दिला आहे 128. सो TN केला, T19 इथे 18D आला, बरोबर आहे. A + 18D = 52, करेक्ट आहे. त्यानंतरनी सेकंड नंबरची स्लाईड, इथे T38 होता, A + 38 - 1D 128 = A + 37D. A + 37D = 128 मिळालेलं आहे, बरोबर. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. सबट्रॅक्शन बघा बरोबर आहे का, 18 18 36 असतं, बरोबर ना. म्हणजे 1 37 19D बरोबर आहे, 76 बरोबर आहे. मग पुढे जाऊया. पुढे D = 4 मिळाला, करेक्ट आहे. A + D 18 चौक 72 असतं, बरोबर आहे. 52 मधून 72 गेलं मला 20, बरोबर आहे इथपर्यंत. पुढे इथे SN = n/2 2A + n - 1 × D. बघा 56 हे -40 झालं प्लस हे पण बरोबर आहे, बरोबर ना. आता 220 - 40 किती येतं रे, बरोबर आहे 180 येणार ना. मग 180ला जर आपण 2ने भागलं तर 90 येतं. मग 90 गुणिले 56 करायचं आपल्याला, बरोबर ना. सो 56 मल्टिप्लाइड बाय 90 किती येतं, येतं 0 लांब ठेवा. 9 × 54 4, 4 5, 9 × 45 आणि 5 50. 45 आणि 5 आपण इथं 4 घेत होतो, बरोबर का नाही. सो इथे काय येणार आहे उत्तर तुमचं, तर 50 40. काय उत्तर येणार आहे 50 40. म्हणजे S56 = म्हणजे सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स किती मिळाले आपल्याला, तर 5040 5040, करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण इथे काय करतो, हे एक्झाम्पल सोडवत असतो. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं आहे. आता पुढे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बॉक्स जे दिलेले असतात ते फिल करायचे असतात. पण आता इथे आपण ॲक्टिव्हिटी न घेता ते पूर्णच्या पूर्ण एक्झाम्पल घेऊया. आपल्याला माहितीसाठी ते ॲक्टिव्हिटी आपण इथे घेऊया, परंतु ते कशा पद्धतीने सॉल्व करावं लागेल पूर्णच्या पूर्ण ते सुद्धा आपल्याला इथं पाहणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. ओके, हे एक्झाम्पल इथं संपलेलं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया, जी की ॲक्टिव्हिटी आहे प्रॅक्टिस सेट 3.3 मधली. ओके, बघा अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे त्यांनी. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 and 140 which are divisible by 4. अगेन बिटवीनच सांगितलेलं आहे, बरोबर ना. इथे काय सांगितलेलं, अगेन बिटवीनच सांगितलेलं आहे. ओके, मग आता बिटवीन म्हटलं की काय असतं, जे शेजारचे 2 नंबर्स असतात त्यांना आपण घेत नाही. म्हणजेच बघा ना, इथे 140ला 4ने 140 इज डिव्हिजिबल बाय 4, बट वी कांट टेक 140 because of this word between. Okay, so we need to exclude terminating number extreme numbers. Okay, 1 and 140 समजतंय. ओके, सो बिटवीन 1 and 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. आपल्याला माहिती आहे कोणकोणते नॅचरल नंबर्स आहेत, 4 8 ... 136. आता हे आपण इथं ठेवूया कारण आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे हे पूर्णच्या पूर्ण, त्याशिवाय आपल्याला ते जमणार नाही. बघा मग आपण इथे त्यांनी जसं लिहिलंय त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करूया. So between 1 and 140, between 1 and 140, natural numbers divisible by natural numbers divisible by 4 काय आहेत, तर 4 8 12 अँड सो ऑन. लास्ट नंबर कोणता येतोय, तर 136. इथे दिलेलं आहे बघा आपल्याला.
जरी दिलं नाही तरी कसं करायचं, तर लास्ट नंबर जो 140 आहे त्याच्यानंतर कोणता येतो 139. मग 39ला 4ने डिवाइड होतं का चेक करायचं, नाही होत. 38ला होतं का, नाही येत. 37ला होतं का, नाही येत. 36ला होतं. म्हणजे 36ला जर 4ने डिवाइड होत असेल तर पूर्ण जो काय नंबर आहे 136 त्याला सुद्धा 4ने डिवाइड होणार आहे. ही आपली काय आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4. ओके, नाव सो हिअर वी गॉट द सिक्वेन्स 4, 8, 12 अप टू 136. नाव नेक्स्ट, how many such numbers are there which are divisible by 4 between 1 to 140? That number we need to find. Okay, that is nothing but what, the value of n. Okay, so how can we find that number? आपल्याला तो नंबर जर फाइंड करायचा असेल तर ही जी काय सिक्वेन्स आहे ही काय असणार आहे आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन. 4, 8 इज an arithmetic progression with what, a is equals to 4, d is equals to 4 and tn is equals to 136. करेक्ट आहे. मग we know tn is equals to a plus n minus 1 into d. So put the values. 136 is equals to 4 plus n minus 1 multiplied by 4. मग याला जर आपण असं व्यवस्थित सॉल्व केलं तर बघा काय मिळणार आहे. 136 is equals to 4 plus 4n minus 4. हा 4 काय झाला रे, कॅन्सल झाला. मग आपल्याला मिळालं काय मिळालं आपल्याला, तर 4n इज इक्वल्स टू 136. सो n इज इक्वल्स टू 136 डिवायडेड बाय 4. बरोबर ना. इथे तुम्ही म्हणताल सर काय केलं, काय नाही, इथे फक्त मी काय केलं 4 डिस्ट्रीब्यूट केला ओव्हर दिस पॅरेंथेसिस. मग डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे काय, या 4ने या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणे. 4 इंटू n 4n अँड 4 मायनस 1, 4 इंटू मायनस 1 काय येतो -4. सो 4 अँड -4 विल गेट कॅन्सल. सो यू विल गेट 136 इज इक्वल्स टू 4n. ओके, सो पुढे जाऊया. आता आपल्याला इथे 136ला 4ने डिवाइड करायचं आहे. मग 4 3 जा 12, राहिला 1 म्हणजे 16 झालं. म्हणजे 4 4 जा 16. सो n इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 34. इट मीन्स दॅट देअर आर टोटल 34 टर्म्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 बिटवीन 1 to 140. करेक्ट आहे. मग इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये तसं लिहावं लागेल, कारण इथे यांची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. बघा, हाऊ मेनी नंबर्स क्वेश्चन मार्क देअर फॉर n इज इक्वल्स टू, याचा आन्सर काय येणार आहे तुम्हाला या बॉक्समध्ये 34. काय आन्सर लिहावं लागेल तुम्हाला तिथे, तर 34 लिहावं लागेल. आता पुढे आपल्याला काय काय मिळालं, n मिळाला, a मिळाला, d मिळाला. बरोबर का नाही. आता आपल्याला सांगितलं आहे काय, त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर सम ना, आपल्याला सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140. सो आता आपल्याला काय करावं लागेल, समेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. करेक्ट आहे. मग समेशनचा फॉर्म्युला काय असतो बघा इथे. नाव किंवा वी हॅव a is equals to 4, d is equals to 4 and n is equals to 34. Okay, so Sn is equals to n upon 2 2a plus n minus 1 into d. We know this formula. So आपण इथे व्हॅल्यू प्लग करू शकतो. S340 म्हणजे 34. S34 is equals to 34 divided by 2 multiplied by 4 plus 34 minus 1 into 4. बरोबर आहे. 34 minus 1 into 4. S34 is equals to 34 divided by 2 multiplied by 4 plus 34 minus 1 multiplied by 4. आपल्याला इथपर्यंत मिळालं. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, इथेच करतो मी कॅल्क्युलेशन. जास्त जागा म्हणण्यापेक्षा डिजिटल बोर्ड आहे त्याने काही प्रॉब्लेम नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन इथलं इथं पाहता येईल. 34/2 म्हणजे याला आपण काय लिहिणार मग 34/2 मल्टिप्लाइड बाय, दिसतंय. ओके, किंवा पुढच्याच पेजवर जाऊया. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बघा S34 इज इक्वल्स टू 34 डिवायडेड बाय 2. ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 2 मल्टिप्लाइड बाय 4 किती येणार आहे 8, आणि इकडे 33 मल्टिप्लाइड बाय 4, 8 प्लस 33 मल्टिप्लाइड बाय 4, कारण 34 मायनस 1 किती येतो
33 येणार आहे. मग आता इथे बघा, हा 34 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज, इकडे 8 प्लस याने याला मल्टिप्लाय करा, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 ने 1 13, 132. पुन्हा इथे काय मिळालं रे? 132 मिळाला, बरोबर का नाही? आता पुढे जाऊया. सो 34 डिवायडेड बाय 2 हे मिळणार आहे आपल्याला 140, बरोबर आहे? करेक्ट आहे, 140. बघा आता याने याला डिवाइड केलं तर 34 मल्टिप्लाइड बाय 70 मिळून जाईल. सो हा 0 शेवट ठेवला, 7 चौक 28, 8 आलं, च्यावरला 2, 7 त्रिक 21 आणि 2 23. सो आपल्याला इथे S34 किती मिळाला रे? तर 2380. किती मिळाला? 2380, बरोबर आहे? बघा कशा पद्धतीने आपण हे केलं, चेक करा एकदा. आपण काय केलं होतं, तर S34ची ॲडिशन केली होती आणि त्या S34ची ॲडिशन S34चं समेशन वापरून आपण व्हॅल्यू फाइंड केली. तर आपल्याला अशा पद्धतीने त्याचं उत्तर किती मिळणार आहे? 2380, बरोबर ना? 2380 असं आपल्याला त्याचं काय मिळणार आहे? तर आन्सर मिळणार आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूया. बघा इथपर्यंत सर्वांना समजलं असेल की हाऊ टू फाइंड सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. ओके, मग एन टर्म्स तुमची काही असू शकते, बरोबर ना? त्याच्यामध्ये एन टर्म्स काय असते? काहीही असू शकते. पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे 6वा. काय आहे बघूया. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP is what? 3300. Okay, 3300. And what we have to do? We have to find its 28th term. 28 terms. कसं काय करणार? Sum of first 55 terms in an AP is 3300. ओके, ठीक आहे. सोपा एक्झाम्पल. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज एन AP. म्हणजे गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. S55 इज इक्वल्स टू काय दिले आपल्याला? 3300. करेक्ट. हे काय आहे आपलं? तर गिवन आहे. हे काय आहे आपलं? गिवन आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे T28. फाइंड इट्स 28th टर्म. म्हणजे T28 आपल्याला इथे काय करायचं आहे? तर फाइंड करायचं आहे. आता मुलांना लक्ष द्या. आपल्याला काय माहिती आहे? वी नो. आपल्याला काय माहिती आहे? वी नो. आपल्याला इथे माहिती आहे की Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा आपल्याला समेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स इज इक्वल्स टू Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आता याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो का? तर हो, करू शकतो. इथे 55 दिलेलं आहे. सो यस 55 कॅन बी रिटन ॲज 55 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस 55 मायनस 1 इंटू d. करेक्ट आहे. मग या S55ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये, दॅट इज 3300. आपण ती व्हॅल्यू इथे पुट करू शकतो. 3300 इज इक्वल्स टू 55 डिवायडेड बाय 2. इथे मिळणार आहे आपल्याला 2a प्लस 54d. करेक्ट आहे. आता पहा, हा 2 इकडे घेऊन येऊया आपण. याला एक इक्वेशन मिळते आपल्याला a आणि d मधलं. लिनियर इक्वेशन मिळतंय a आणि d मधलं. मग ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया की इन टर्म्स ऑफ a अँड d आपल्याला लिनियर इक्वेशन काय मिळतंय ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग आता हा 2 जर इकडे आला तर 3300 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 55 इन ब्रॅकेट 2a प्लस 54d. अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आता पुढे जाऊया. 55 जो आहे म्हणजे 3300 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 55 इज इक्वल्स टू इकडे मिळणार आहे आपल्याला 2a प्लस 54d. ओके. आता अजून याच्यामध्ये काय कॉमन दिसतंय? 2 कॉमन आहे, त्याला पण आपण बाहेर काढूया. ओके, मग आपल्याला मिळणार आहे 3300 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 55 इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट काय मिळालं आपल्याला? तर 2 इन ब्रॅकेट a प्लस 27d. काय मिळालं? a प्लस 27d. मग हा 2 सुद्धा इकडे आला. म्हणजेच आपण याला सरळ कसं लिहू शकतो? तर a प्लस 27d इज इक्वल्स टू 3300 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 55 मल्टिप्लाइड बाय 2. मग हा 2 कॅन्सल झाला. आता या 55ने या 3300ला आपण काय करूया? डिवाइड करूया. 11 5 जा 55, 11 3 जा 33.
म्हणजे आपल्याला मिळालं ए प्लस 27D इज इक्वल्स टू 300 डिवायडेड बाय 5. पुन्हा या 5ने 300ला आपण डिवाइड करू शकतो, तर येस करू शकतो. 5 6 जा 30 म्हणजे 60. सो हिअर यू विल गेट A27D इज इक्वल्स टू 60. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. काय म्हणून याला आपण इक्वेशन 1. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय मिळालं, इक्वेशन 1 मिळालेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की इन टर्म्स ऑफ ए अँड डी आपल्याला लिनियर इक्वेशन काय मिळतंय हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग इथे तुम्हाला अशा पद्धतीने काय मिळालं, तर एक इक्वेशन मिळालेलं आहे. दिसतंय तुम्हाला हे? ओके. आता पहा, ठीक आहे. सो ए प्लस 27D आपल्याला काय मिळाला, 60 मिळाला. आपल्याला फाईंड काय करायचं आहे, T28. आपल्याला फाईंड काय करायचं आहे, तर T28. बरोबर का? फाईंड काय करायचं आपल्याला, T28 फाईंड करायचं आहे. कशा पद्धतीने T28 आपण फाईंड करणार आहोत बघा. कशा पद्धतीने T28 आपण फाईंड करणार आहोत, तर आपल्याला आता फाईंड करायचं आहे T28. ओके. सो नाव टू फाइंड T28 we can write Tn is equals to A plus n minus 1 into D. So T28 is equals to A plus 28 minus 1 into D. ओके. मग आता इथे आपण असं लिहिलं, मग हे म्हणजेच काय, तर T28 is equals to A plus 27D. So therefore what, T28 is equals to 60. बरोबर ना, सिन्स फ्रॉम इक्वेशन 1. कारण इथे A प्लस 27D इज इक्वल्स टू किती मिळालं होतं आपल्याला, 60. आणि म्हणून आपल्याला T28 सुद्धा किती मिळालेलं आहे, 60 मिळालेलं आहे. सर्वांना समजलं? अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथे सोडवलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं 6वं एक्झाम्पल आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. आता राहिले 7, 8 आणि 9. या चॅप्टरमधील 7, 8 आणि 9 या 3 एक्झाम्पल्सपैकी एक तरी एक्झाम्पल बोर्डला नक्की येतं. या टाईपचं एक्झाम्पल बोर्डला नक्की येणार आहे. त्यामुळे या 7, 8 आणि 9 ह्या एक्झाम्पल्सकडे विशेषतः जास्त करून लक्ष द्या. काही ठराविक गोष्टी इथं लक्षात ठेवायच्यात की बाबा काय 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स विचारलं की काय आपल्याला घ्यावं लागणार आहे, 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स विचारलं की काय घ्यावं लागणार आहे, 5 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असतील तर काय घ्यावं लागणार आहे. या गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या आहेत. बरोबर ना? याच गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा अज्युम करायच्या आहेत. ओके, लक्षात येते? चला तर मग आपण या प्रॅक्टिस सेटमधलं पुढचं एक्झाम्पल पाहूया. ओके, बघा एक्झाम्पल काय आहे ते आपण घेऊया अगोदर. एक्झाम्पल आहे इन ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन सम ऑफ 3 consecutive terms is 227. Sum of 3 consecutive terms is 27. Okay. In an arithmetic progression, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. हे दिसतंय का तुम्हाला विद्यार्थ्यांनो? ओके, दिसतंय. In an arithmetic progression, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. आपल्याला टर्म्स फाइंड करायचे आहेत. आणि इथे खाली एक नोट तुम्हाला दिलेली आहे, बुकमध्ये दिलेली आहे. म्हणजे बघा, बोर्डच तुम्हाला सांगते की हेच यूज करा, वेगळं यूज करायची गरज नाही आहे. मग आपण पण तेच करूया. बरोबर ना? अज्युम दॅट 3 consecutive terms in AP are A minus D, A आणि A plus D. आता सुरुवातीला समजून घेऊया की कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय. सुरुवातीला आपण पाहिलं होतं चॅप्टर सुरू करताना एक नॅचरल नंबर नावाची एक सिक्वेन्स आपण घेतली होती. 1 2 3 4 5 6 इन्फायनाईट सिक्वेन्स आपण घेतली होती ऑर्डरमध्ये असणारी. बरोबर का नाही? ती पण ती सुद्धा काय आहे, एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. ओके, इन्फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण असं म्हणू शकतो. आता पहा, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, एका पाठोपाठ क्रमगत येणाऱ्या संख्या 1 2 2 3 3 4 4 5 अशा. म्हणजे त्याच्यामधला जो डिफरन्स असतो तो कसा असणार आहे रे, सेमच असणार आहे. बरोबर ना? किंवा 1चा डिफरन्स असणार आहे. कितीचा? 1चा. किंवा जर समजा डिपेंड ऑन नंबर्स कशा पद्धतीचे आहेत, इवन नंबर्स असतील तर त्याच्यामध्ये 2चा फरक असेल. नॅचरल नंबर्स, आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, इन ॲन एपी सम ऑफ 3 consecutive टर्म्स इज
27. सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. आता इथे टर्म्स विचारलेले आहेत, नंबर्सचं काही सांगितलेलं नाही, पण टर्म्ससुद्धा काय तर एका पाठोपाठ येणाऱ्या, म्हणजे त्याच्यामधला डिफरन्स कसा असणार आहे, सेम असणार आहे, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कॉन्झिक्युटिव्ह म्हणणार आहे. बरोबर. बघा आता इथे आपल्याला अज्युम करायला सांगितलेले आहे, सो आपण काय म्हणूया, लेट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स be a minus d, a and a plus d. ओके, आपण 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स घेतल्या, a minus d, a आणि a plus d. नाउ अकॉर्डिंग टू द कंडिशन, according to given condition, what is the given condition here? Sum of 3 consecutive terms is 27. Okay, sum of 3 consecutive term is equals to 27. मग करा sum a minus d plus a plus d is equals to 27. करेक्ट आहे, केलं आपण. a minus d plus a plus d is equals to 27. आता पुढे बघा, मायनस डी प्लस डी एकमेकाला कॅन्सल होतील, म्हणजे इथे मिळाला 3a इज इक्वल्स टू 27, म्हणजेच a इज इक्वल्स टू 27 डिवायडेड बाय 3, म्हणजेच a इज इक्वल्स टू किती मिळाला, 9. म्हणजे a ची व्हॅल्यू किती मिळाली, इथून 9 मिळाली. a ची व्हॅल्यू किती मिळाली इथे, तर 9 मिळाली. आता पुढे जाऊया. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, देअर प्रोडक्ट इज 504. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, काय सांगितली सेकंड कंडिशन, देअर प्रोडक्ट ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज इक्वल्स टू 504. बरोबर ना, 504. येस. मग आता तुम्हाला मिळालं इथं a मायनस डी a minus d multiplied by a plus d is equals to 504. असं आपल्याला लिहिता येईल अकॉर्डिंग टू द कंडिशन. आता आपल्याकडे a ची व्हॅल्यू सुद्धा आहे, सो 9 minus d 9 plus d is equals to 504. सिन्स a is equals to किती आहे, 9 आहे. आपण मागे पाहिलं a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती, तर 9 मिळाली होती, त्याच्यावरून आपण हे असं लिहू शकतो. आता बघा हा 9 आहे, याला तिकडे घेऊन जाऊया. मग इथे काय मिळेल, 9 minus d 9 plus d इज इक्वल्स टू 504 डिवायडेड बाय 9. इकडे मल्टिप्लाय आहे ना, तो इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड. मग याने डिवाइड करा बरं, काय येतं आहे, 9×45. बरोबर ना, 9×54. मग 9×45 राहिले 5, 9×54, कारण 5 राहिले ना, हे 45 झाले, 5 उरले, 54 झाले, म्हणजे 9×54 56. सो आपल्याला मिळालं 9 minus d 9 plus d इज इक्वल्स टू 56. आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे d साठी. मग 9 minus d 9 plus d इज इक्वल्स टू 56. मग a minus b a plus b काय असतो, a चा स्क्वेअर म्हणजे 9 स्क्वेअर मायनस d चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 56. मग आता आपण काय करूया, हा मायनस डी स्क्वेअर तिकडे घेऊन जाऊया. इथे मिळणार आहे आपल्याला 81 minus d स्क्वेअर इज इक्वल्स टू 56, म्हणजेच 81 minus 56 इक्वल्स टू d स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येईल. सो देअरफॉर d स्क्वेअर इक्वल्स टू 81 मधून 56 गेले, किती मिळतात बघा, 81 मधून आपल्याला 56 घालवायचे, म्हणजे 11तून 6 गेले 5, बरोबर ना, आणि 7 मधून 5 गेले तर 2, 25 उरतात. म्हणजे आपल्याला इथं 25 उत्तर लिहिता येईल. 25 काय मिळालं इथं आपल्याला, 25. देअरफॉर d इज इक्वल्स टू काय मिळेल रे, प्लस ऑर मायनस 5, बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ 25 इज प्लस ऑर मायनस 5. ओके. आता a आणि d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. सो नाउ व्हॉट वी नीड टू डू, वी हॅव टू फाइंड द consecutive terms. Therefore the consecutive terms are for a is equals to 9 and d equals to 5. बघा, कारण
डीचे व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाले आहेत, +5 आणि -5. मग पहिली टर्म कोणती होती, a मायनस डी, मग 9 मायनस 5 विच इज इक्वल्स टू 4. दुसरी टर्म होती आपली a विच इज इक्वल्स टू 9 अँड थर्ड a प्लस डी विच इज इक्वल्स टू 9 + 5 14. करेक्ट आहे. सो द कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर therefore the consecutive terms are what, 4, 9 and 14. Also for a equals to 9 and d equals to -5. बरोबर. आता d equals to -5 साठी काय येईल, तर पहिली टर्म a मायनस डी, सो 9 मायनस ऑफ -5 इज इक्वल्स टू 14 again a is equals to 9 and a plus d again you can write 9 minus 5 is equals to किती होणार, 4. so therefore terms are 14, 9 and 4. so terms will be 4, 9, 14 or 14, 9, 4. समजतंय का. अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय मिळणार आहेत, तर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मिळणार आहेत ज्याची सम ही 27 असेल आणि प्रोडक्ट किती असणार आहे, 504. ओके. सो 7व्या नंबरचं एक्झाम्पल आपण इथे काय केलेलं आहे, तर सॉल्व केलेलं आहे. आता आपण पुढे बघूया. 8व्या नंबरचं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे ते आपण इथे पाहणार आहोत. 8 नंबरचं एक्झाम्पल. ओके, बघूया. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे आणि आपल्याला जे दिलेलं आहे त्याचाच वापर इथे करायचा आहे. वेगळं काय आपण वापर करणार नाही आहोत. बघा, फाइंड 4 consecutive terms in an AP. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. करेक्ट आहे. फाइंड 4 consecutive terms in an AP whose sum is 12. पहिली कंडिशन. आणि दुसरी काय, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. सो आपल्याला इथं सांगितलंय त्यांनी की अज्युम द 4 consecutive terms in an AP are, बघा म्हणूया आपण लेट the 4 consecutive terms in arithmetic progression are काय घेतल्यात, a minus d, a plus d आणि a plus 2d. ओके, a minus d, a plus d and a plus 2d या आपण टर्म्स घेतलेल्या आहे. ठीक आहे. आता पुढे काय, a minus d, a plus d आणि a plus 2d. पुढे काय सांगितलं, अकॉर्डिंग टू द कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन आपण पहिली कंडिशन काय आहे ते पाहूया. ओके, पहिल्या कंडिशननुसार आपल्याला काय करता येईल ते पाहूया आपण. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन हिअर वी कॅन राईट ॲडिशन ऑफ, बरोबर ना, इथे काय सम इज 12, हुज सम इज 12. सो ॲडिशन ऑफ ऑल 4 टर्म्स इज इक्वल्स टू किती असणार आहे, 4. सो इथे आपण लिहू शकतो a मायनस डी प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल्स टू 12. आता इथे कॅन्सल काय होणार आहे, हा मायनस डी आणि हा प्लस डी एकमेकांना कॅन्सल होईल. a प्लस a किती झाला, 4a. सो 4a प्लस 2d इज इक्वल्स टू 12. म्हणजेच आपल्याला इथे मिळणार आहे 2a प्लस d इज इक्वल्स टू 12. का, इथून 2 आपण फॅक्टर आउट केला आहे, म्हणजेच 2a प्लस d इज इक्वल्स टू किती मिळाला, 6 मिळाला. 2a प्लस d किती मिळाला आपल्याला, तर 6 मिळाला. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन वी ॲड ऑल दी 4 टर्म्स अँड ते कशाला इक्वल आहे, 12ला इक्वल आहे. सो आपल्याला ते जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला एक इक्वेशन मिळालं, 2a प्लस डी इज इक्वल्स टू 6. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे. आता पुढे जाऊया. थर्ड अँड फोर्थ सम ऑफ, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, थर्ड अँड फोर्थ. बघा आता थर्ड अँड फोर्थ काय होतं, थर्ड अँड फोर्थ टर्म इज 12. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ 1, 2, 3, 4. थर्ड अँड फोर्थ a प्लस डी आणि a प्लस 2d याचे समेशन किती येत आहे, तर 14. सो आपण तिथे लिहू शकतो, काय लिहू शकतो, तर a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल्स टू 14. ओके. मग आता इथे आपल्याला काय मिळणार आहे, थर्ड अँड फोर्थ. सो थर्ड अँड फोर्थ सम किती येते आपल्याला,
थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. ठीक आहे. सो इथे मिळणार आहे आपल्याला 2a प्लस 3d इज इक्वल्स टू 14. आता पुन्हा आपल्याला इथं काय मिळालं रे, तर एक इक्वेशन मिळालं. पुन्हा काय मिळालं आपल्याला, एक इक्वेशन मिळालेलं आहे. आता या इक्वेशनवरून आपल्याला काय करायला लागेल, 2a प्लस 3d इज इक्वल्स टू 14. याच्यावरून पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन इक्वेशन्स मिळालेत, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, ते सॉल्व करावं लागतील ए आणि डीसाठी. आणि मग ते ए आणि डी जर मिळालं तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता की टर्म्स फाइंड करू शकता. मग आता इथे पाहू शकता तुम्ही, इकडे तुम्हाला मिळालं आहे 2a प्लस डी इज इक्वल्स टू 6 आणि इकडे मिळालं आहे 2a प्लस 3d इज इक्वल्स टू 14. मग सबट्रॅक्ट करा इक्वेशन 2, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. So this can be written as 2a plus 3d is equals to 14 minus 2a plus d is equals to 6. मग हे मायनस म्हणून हे मायनस होणार, हे मायनस होणार, हे मायनस होणार. हा 2a 2a गेला, 3d मायनस 2d किती येतो, 2d इज इक्वल्स टू 14 मायनस 6 किती येणार आहे, 8. सो d किती मिळाला, 4. d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथे 4. आता d ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला फाइंड करावं लागेल a ची व्हॅल्यू. सो देअरफॉर पुट d इक्वल्स टू 4 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होतं आपलं, 2a प्लस डी इज इक्वल्स टू 6. मग 2a प्लस 4 इज इक्वल्स टू 6. 2a 6 मायनस 4, सो a इज इक्वल्स टू 1. a किती मिळाला, 1. मग आपल्याला a इज इक्वल्स टू, सो हिअर a इज इक्वल्स टू 1 अँड d इज इक्वल्स टू 4. बरोबर ना, असं मिळालेलं आहे आपल्याला. सो देअरफॉर टर्म्स आर काय असतील, तर पहिली टर्म काय होती आपली, a मायनस डी, बरोबर ना. दुसरी होती, हां माहिती लिहा, a मायनस डी इज इक्वल्स टू 1 मायनस 4 इज इक्वल्स टू मायनस 3. देन a इज इक्वल्स टू 1, a इज इक्वल्स टू 1. देन a प्लस डी मीन्स व्हॉट, तर 1 प्लस 4 इज इक्वल्स टू 5. अँड लास्ट टर्म, what would be the last term, a plus 2d is equals to 1 plus 2 multiplied by 4 which is equals to 1 plus 8 is equals to 9. So minus 3, 1, 5 and 9. So therefore the 4 consecutive terms are minus 3, 1, 5, 9. करेक्ट आहे. या तुमच्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असणार आहेत अकॉर्डिंग टू द कंडिशन. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल इथे सॉल्व करता येईल. अतिशय सोपी पद्धतीने आपण काय पाहतोय, तर हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं हे पाहतोय. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे. आता या एक्सरसाइजमधील शेवटचं एक्झाम्पल उरलं आहे, ते शेवटचं एक्झाम्पल आपण घेऊया आणि या लेक्चरमध्ये आपण इथे थांबणार आहोत. ओके, मग आता इथे कशा पद्धतीने ते शेवटचं एक्झाम्पल सॉल्व करायचं ते इथं आपण पाहणार आहोत. शेवटचं एक्झाम्पल घेऊया आपण. काय आहे शेवटचं एक्झाम्पल, तर एक्सरसाइजमध्ये शेवटचं एक्झाम्पल आहे, इफ द नाइन्थ टर्म ऑफ एन AP इज 0. जर 9वी टर्म काय असेल, 0 असेल, तर 29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. आपल्याला शो करायचं इथे, बरोबर का. शो दॅट बोललेलं आहे आपल्याला काय सांगितलं आहे, शो दॅट इफ द 9th टर्म ऑफ एन AP इज 0, then show that the 29th term is twice the 19th term. कशा पद्धतीने करू शकतो रे आपण, बघा. 9th टर्म वी नो, आपण काय म्हणणार इथं, गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया आपण. ओके, सो T9 इज इक्वल्स टू 0. दिस इज गिवन. ओके, दिस इज गिवन. टू शो काय दाखवायचं आपल्याला, 29th टर्म म्हणजे T29 इज इक्वल्स टू 2 टाइम्स T19 हे दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला काय माहिती आहे, वी नो काय माहिती आहे आपल्याला, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग T9 0 दिलेला आहे, मग T9 इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो, a प्लस 9 मायनस 1 इंटू डी. सो 0 इज इक्वल्स टू a प्लस 8d. म्हणजे याच्यावरून आपण लिहू शकतो a प्लस 8d इज इक्वल्स टू 0. ओके, हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं. ठीक आहे, आता आपल्याला पुढे
T29 फाइंड करायचा आहे. T29 इज इक्वल्स टू काय लिहिता येईल, ए प्लस 29 मायनस 1 इंटू डी, म्हणजेच T29 इज इक्वल्स टू ए प्लस 28D, बरोबर, ए प्लस 28D. ठीक आहे. मग आता बघा, याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया, 2 म्हणूया. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे T19 सुद्धा. सो T19 लिहिता येईल आपल्याला ए प्लस 19 मायनस 1 इंटू डी, म्हणजेच T19 आपल्याला लिहिता येईल ए प्लस 18D, बरोबर ना. हा झाला आपला इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 डायरेक्ट आपण काय लिहू शकतो बघा, T29 इज इक्वल्स टू व्हॉट, 2 टाइम्स T19, बरोबर. डायरेक्ट म्हटलं तरी आपण लिहू शकतो, पण ठीक आहे, आपण त्याला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करूया. कशा पद्धतीने बघा, इथे तुम्हाला ए प्लस 28D दिलेले आहे. फ्रॉम इक्वेशन 2 आपण T29ला कसं लिहू शकतो, ए प्लस 8D प्लस ए प्लस 8D, हां ठीक आहे, ए प्लस 8D प्लस 20D असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे का नाही. ए प्लस 8D प्लस 20D अँड देअर फॉर T29 इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, ओनली 20D सिन्स फ्रॉम इक्वेशन 1. ओके, कारण आपल्याला दिलेलं आहे इथं ए प्लस 8D किती येतो, 0 येतो, बरोबर का नाही. मग T29 आपल्याला 20D मिळालं. ठीक आहे. आता बघा, फ्रॉम इक्वेशन 3 याला आपण काय म्हणूया, याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. फ्रॉम इक्वेशन 3 T19 ऑल्सो कॅन बी रिटन ॲज ए प्लस 8D प्लस 10D, बरोबर. मग इथे सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, देअर फॉर T19 इज इक्वल्स टू 10D. याला इक्वेशन नंबर 5 म्हणूया. आणि मग आपण इथे लिहूया फ्रॉम इक्वेशन 4 and 5 T29 इज इक्वल टू 2 टाइम्स T19. आता दिसतंय तुम्हाला 20D, 10 दुने 20 होतं ना, मग T29 इज इक्वल्स टू 2 इंटू T19 असं होऊन जाईल. सो अशा पद्धतीने आपण हा प्रश्नसुद्धा इथे सोडवलेला आहे. प्रॅक्टिस अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला प्रॅक्टिस सेट 3.3 आज आपला इथे संपलेला आहे. ओके, आणि आज आपण इथे थांबतोय. जर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सर या प्रॉब्लेममध्ये आम्हाला डाऊट आहे, तो प्रॉब्लेम आपण पुन्हा घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.